काका साहेब खंबेलकर ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ भारी संख्या में आरपीआई रामदास अठावले में पार्टी में प्रवेश किया। इस अवसर पर उन्होंने कहा है कि आने वाले बीएमसी चुनाव में हम भरपूर ताकत के साथ लड़ेंगे और पार्टी को मजबूत करेंगे। पण मधल्या काळामध्ये आपण जसं विचारलं, काकाचा प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे अनेक वेळा झालेल्या पत्रकारांनी ज्या संख्या केल्या, कधी काय त्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत. परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेले. अमेरिकेला जाण्यापूर्वी ते काकासाहेब सहकुटुंबासह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडींमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुका मला यावेळेला माफ करा आणि इथून पुढे मला दिल्ली सुधारण्याची संधी द्या आणि बाबासाहेबांचा मूळचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता आठवले साहेब, त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली. आठवले साहेबांनी ताबडतोब मला भाटेकर साहेब, सिद्धार्थ कासारे आणि श्रीकांत भालेराव यांना फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचं ताबडतोब पक्षामध्ये जुनं जे पद आहे ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या तेच पद द्यायचं की न द्यायचं याच्यामध्ये बराचसा हे असतो. कारण दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही. परंतु आठवले साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देऊ आणि त्यांची चूक जरी त्यांचा आपण सन्मान करू, त्यांची माइंड, त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय, आपली नीती आपल्यापाशी. त्यामुळं काकांना उदार मनाने आठवले साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला. आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन काकासाहेब खंबाळकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वानुमते प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवले साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती सुद्धा आज या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्याचं आठवले साहेबांनी सांगितलं. त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्या मुली या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं काकांनी आपल्या रिपब्लिक पक्षामध्ये पुन्हा चांगल्या सक्रियपणे हा दुग्धशर्करा आयोग कसं आहे जे माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून होतं ते आठवले साहेबांच्या डोक्यामध्ये असंच आहे की रिपब्लिकन पक्षाचं मोठं ऐक्य झालं पाहिजे आणि पक्ष परत सत्ताधारी झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात. तुमचा प्रवेश रिपब्लिकन पक्षाची नवीन नांदी ठरवली असं वाटतं का? असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. मेरे साथ जितने भी लोग थे वो सारे के सारे लोग यहाँ वापस आएंगे ऐसा मुझे उन्होंने बता दिया है और आहिस्ते आहिस्ते उनको भी प्रवेश यहाँ होता जाएगा. आपको क्या लगता है आने वाले चुनाव में किस तरह से आप लोग पार्टी को सपोर्ट करोगे? आने वाले चुनाव के बारे में हमारे जो मुंबई प्रदेश के अध्यक्ष है सिद्धार्थ जी गौतम भाऊ महातेकर जी और श्रीकांत जी ये सब सोचेंगे और कैसा तय करना है उस टाइम वैसा हो जाएगा. हमने हमारे पुराने सहकारी है, साथ में पार्टी में भी उन्होंने अच्छा काम किया था, इसमें कोई शक नहीं है. और बाहर गए थे, कुछ हो सकते हैं मतभेद थोड़े से होते रहते, कुछ उनका भी कुछ कैलकुलेशन रहेगा, गए थे और कुछ गलत जगह भी नहीं गए. बाबा साहब अम्बेडकर का नातू जो पार्टी चलाता है वो पार्टी में गए. वहाँ का अनुभव लेने के बाद वो फिर से यहाँ आने का जब उन्होंने बताया तो हमने उनका स्वागत किया है. हमारी पार्टी में हम लोग कार्यकर्ताओं को स्वागत करते रहते हैं, उनका भी स्वागत किया है और अभी उनके ऊपर जिम्मेदारी दे के और उनको काम करने का मौका दे. अनएम्प्लॉयमेंट यानी बेरोजगारी जो है वो बहुत ज़्यादा फैल चुकी है और सबसे इम्पोर्टेंट पॉइंट दलितों के ऊपर जहाँ भी अन्याय अत्याचार होता है वहाँ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौड़ के जाती है और उनको जहाँ जो भी तकलीफ होता है तकलीफ दूर करने के लिए कोशिश होती है और सरकार के पास भी दरखास्त की जाती है कि भाई ये जो अन्याय हो रहा है अच्छी बात नहीं है, इसीलिए ये लोग को सुरक्षित रखना चाहिए, उसको सपोर्ट करना चाहिए, ऐसा पार्टी बताती है. लेकिन जब वो घटना होती है इसका हम लोग थोड़ा सा ये होना चाहिए. देर तो होती है लेकिन इंसाफ मिलेगा.